सोयाबीन उत्पादकांची सध्याची परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांनी सोयाबीन का पेरावं असाच प्रश्न पडतोय। एकतर यंदा बी बियाणापासून काढणी, मळणी आणि वाहतुकीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे। दुसरीकडे दुष्काळामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय। शेतकऱ्यांनी सांगितलं की यंदा केवळ 4 ते 5 क्विंटल एकराला सोयाबीन मिळतंय। त्यामुळे साहजिकच उत्पादन घटल्यानं सगळ्यांनाच अपेक्षा होती की सोयाबीनला चांगला भाव मिळेल। पण सोयाबीन उत्पादन घटल्यानंतरही भाव वाढ तर सोडा, सोयाबीनला साधा हमीभाव सुद्धा मिळताना दिसत नाहीये। मग शेतकऱ्यांवर ही वेळ का आली? सोयाबीनचे भाव नेमके कशामुळे पडले? या सगळ्या प्रकरणाला जबाबदार काय आहे आणि कोण आहे, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन। आपल्या सोयाबीनची काढणी आता जोमात सुरू आहे। बाजारात सुद्धा सोयाबीन यायला सुरुवात झाली आहे। पण आपण सोयाबीन उत्पादकांची परिस्थिती पाहिली तर यंदा सोयाबीन खर्चाला सुद्धा महाग होत आहे। यंदा दुष्काळामुळे आणि कीड रोगामुळे सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली हे आता सिद्ध झालं आहे। शेतकऱ्यांच्या हातात एकराला केवळ 4 ते 5 क्विंटल सोयाबीन येतं आहे। पण हे 4 ते 5 क्विंटल सोयाबीन काढणीसाठी मजुरांना 3,500 ते 4,500 रुपये द्यावे लागतात, म्हणजेच 1 क्विंटलचा भाव द्यावा लागतो। मग उरलेल्या 3 ते 4 क्विंटल सोयाबीनच्या भावापासून नेमका उत्पादन खर्च निघणार कसा आणि शेतकऱ्यांच्या हातात राहणार काय, हा प्रश्न पडतो। मग देशात सोयाबीनचं उत्पादन घटूनही भाव का पडले? तर याला जबाबदार आहे सरकारचं धोरण। आता सरकारचं नाव काढलं तर काही जणांच्या पोटात गोळा येतो। तुम्ही प्रत्येक गोष्टीला सरकारला जबाबदार का धरता असं यांचं म्हणणं असतं। पण ज्या गोष्टीसाठी सरकारचं धोरण जबाबदार आहे त्या गोष्टीसाठी सरकारला दोष द्यायलाच हवा। त्याचं असं झालं की मागच्या वर्षभरात सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे। बरं, नेमकं याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी होत होते। त्यामुळे सरकारनं केलेलं कपात आणि खाद्यतेलाचे कमी होणारे भाव यामुळे देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा झाला। म्हणजे काय झालं? देशात खाद्यतेलाचे साठे निर्माण झाले। याचा परिणाम असा झाला की आपल्या देशात आपलं सोयाबीन प्रक्रिया करून जे काही तेल निघतं त्या तेलाला भाव मिळाला नाही। साहजिकच याचा दबाव आपल्या सोयाबीनच्या भावावर आला आहे। हा दबाव आजच नाही आला, हा दबाव मागच्या काही महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळतोय। मग देशात सोयाबीनचं उत्पादन घटून भाव का पडले? तर याला जबाबदार आहे सरकारचं धोरण। आता सरकारचं नाव घेतलं तर काही जणांच्या पोटात गोळा येतो। तुम्ही प्रत्येक कारणासाठी सरकारला जबाबदार का धरता असं काही जणांचं म्हणणं असतं। पण ज्या गोष्टीसाठी सरकारचं धोरण जबाबदार आहे त्याला सरकारलाच दोष द्यावा लागेल। त्याचं असं झालं की मागच्या वर्षभरात सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे। पण नेमकं याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी घट होत होती। सरकारनं आयात शुल्कात केलेली कपात आणि कमी झालेले भाव यामुळे देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा झाला। त्यामुळे झालं असं की देशात खाद्यतेलाचे साठे निर्माण झाले। यामुळे आपल्या सोयाबीनच्या प्रक्रियेपासून किंवा आपल्या सोयाबीनपासून मिळणाऱ्या तेलाला उठाव मिळाला नाही। दरही कमी झाले होते। त्यामुळे साहजिकच सोयाबीनच्या दरावर दबाव आला। हा दबाव केवळ आजच दिसत नाही तर हा दबाव मागच्या काही महिन्यांपासून आलेला आहे। त्यामुळे सध्या आपल्या सोयाबीनला कमी भाव मिळण्यासाठी सरकारचे धोरण मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे। मग आता तुम्ही विचाराल, देशात खाद्यतेल आयात किती जास्त झाले? तर नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या 11 महिन्यांच्या काळामध्ये खाद्यतेल आयातीत तब्बल 22% वाढ झाली आहे। या 11 महिन्यांमध्ये देशात यंदा 155 लाख टन खाद्यतेलाची आयात झाली, म्हणजेच महिन्याला सरासरी 14 लाख टन। आपण जर आधीच्या वर्षात म्हणजे मागच्या वर्षीचा विचार केला तर महिन्याला जवळपास 11.5 लाख टनांची आयात होत होती आणि संपूर्ण 11 महिन्यांची आयात होती 127 ते 126 लाख टनांच्या दरम्यान होते। म्हणजेच यंदा खाद्यतेल आयात तब्बल 28 लाख टनांनी जास्त झाली आहे आणि याचाच दबाव आपल्या देशातील खाद्यतेलाच्या दरावर येतोय आणि पर्यायाने सोयाबीनच्या दरावर सुद्धा। दिवाळीच्या काळात आपल्या देशात खाद्यतेलाला मोठी मागणी असते, त्यामुळं खाद्यतेलाचे दरही सुद्धा वाढलेले दिसतात। पण मागच्या 11 महिन्यात वाढलेल्या आयातीमुळं देशात सध्या स्टॉक भरपूर प्रमाणात आहे। तो किती आहे? तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला खाद्यतेलाचा देशातील स्टॉक होता 37 लाख टनांचा। मागच्या वर्षी 1 ऑक्टोबर 2022ला हा स्टॉक होता जवळजवळ 25 लाख टनांचा। म्हणजेच यंदा तब्बल 12 लाख टनाने स्टॉक जास्त आहे। यामुळं खाद्यतेलाचे भाव वाढण्याचा सध्या तरी अंदाज नसल्याचं अभ्यासक सांगतायत। दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सूर्यफूल तेलाचं। आता आपल्याला माहीतच आहे की एरवी आपल्याला सूर्यफूल तेलाचे भाव हे सोयाबीन तेलापेक्षा जास्त दिसतात। हा अनुभव आपण नेहमी घेतच असतो। पण यंदा काय झालं की देशात सूर्यफूल तेलाची मोठ्या प्रमाणात आयात झाली। मागच्या वर्षी जवळपास 17 ते 18 लाख टनांची आयात झाली होती, पण यंदा 11 महिन्यांमध्ये सूर्यफूल तेलाची आयात तब्बल 28 लाख टनांची झाली आहे। म्हणजे जवळपास 10 ते 11 लाख टनांनी आयात वाढली आहे।
याचा परिणाम असा झाला की सूर्यफूल तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. उदाहरण द्यायचं झालं तर देशात सध्या सरासरी 1 लिटर सूर्यफूल तेलाचा भाव आहे 124 रुपये आणि सोयाबीन तेलाचा भाव किती आहे, तो 124 रुपये. म्हणजे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे भाव समान आहेत किंवा एकच आहेत. मग काय होणार, ग्राहकांना जर भाव सारखेच दिसले तर ग्राहक साहजिकच सूर्यफूल तेल घेणार, म्हणजे सूर्यफूल तेलाला उठाव जास्त मिळतोय. परिणामी सोयाबीन तेलावर दबाव आणखीन वाढतोय. म्हणजे सूर्यफूल तेल आयात वाढल्याचा फटकासुद्धा आपल्या सोयाबीन तेलाला बसतोय आणि पर्यायानं सोयाबीनच्या भावावर सुद्धा याचा दबाव येतोय. आता खाद्यतेल आयात शुल्कावरून एवढं जे की आपण रामायण महाभारत सांगतोय, तर मग नेमकं हे खाद्यतेल आयात शुल्क आता सध्या आहे किती आणि सरकारनं किती कमी केलं आहे? तर वर्षभरापूर्वी खाद्यतेल म्हणजे जे काही कच्चं खाद्यतेल आपण आयात करतो त्याच्यावर जे आयात शुल्क होतं ते होतं सरासरी 35% दरम्यान. आता ते किती आहे, तर ते आहे 5.5%. म्हणजे सरकारनं जवळजवळ 30% खाद्यतेल आयात शुल्क कमी केलं आहे. आता तुम्ही म्हणाल याचा काय परिणाम झाला, जसं सुरुवातीला सांगितलं की खाद्यतेल आयात शुल्क कमी केल्यामुळं त्याचा आपल्या देशात आल्यानंतरचा भाव कमी होतो. जर हे 35% शुल्क असलं असतं तर आयात होणाऱ्या तेलाचे भाव जास्त असते. तेलाचे भाव जास्त असते तर साहजिकच तेलबियांचे भाव, ज्यापासून हे तेल तयार होतं त्यांचे भावसुद्धा जास्त असते, म्हणजे आपल्या सोयाबीनचे भावसुद्धा जास्त असते. पण सरकारनं आयात शुल्क कमी केल्यानं तेलाचे आणि पर्यायानं आपल्या सोयाबीनचे भावसुद्धा कमी होण्याला मदत झाली आहे. सोयाबीन उत्पादकांवर सरकार कसा अन्याय करतं याचं एक दुसरं उदाहरण देता येईल. आता काही जण इथं म्हणतील की कोणत्याही वस्तूचे भाव किंवा आपल्या सोयाबीनचे भाव हे मागणी पुरवठ्यानुसार ठरतील. हा एक आदर्श नियम आहे, पण हा आदर्श नियम केव्हा आपण खरा मानू शकतो, जेव्हा दोन्ही बाजूंना स्पर्धा करण्यासाठी समान खेळपट्टी असेल किंवा एकच वातावरण असेल. पण जेव्हा सरकारी धोरणं कोणत्याही एका बाजूस घेणारे असतील तर हा नियम आदर्श म्हणता येणार नाही. हे मी कशासाठी सांगतोय, तर ते सोयाबीनच्या वाणाबाबत सांगतोय. सरकार आपल्या शेतकऱ्यांना नॉन GM सोयाबीन लावण्यासाठी सक्ती करते, म्हणजे GM सोयाबीन लावण्याला आपल्याकडे परवानगी नाही आहे, म्हणजेच आपण शेतकरी ते लावू शकत नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण सरकार काय करतं की विदेशातून GM सोयाबीनपासून तयार झालेल्या तेलाची आयात करतं, आयातीला परवानगी देतं. एकतर काय होतं की या GM सोयाबीनची उत्पादकता जास्त आहे, आपल्या नॉन GM सोयाबीनची उत्पादकता कमी आहे, म्हणजे इथे आपले शेतकरी मागे पडतात. दुसरीकडं सरकार या तेलाची आयात करतं आणि तीही आयात शुल्क कपात करून. तसं पाहिलं तर आपण नॉन GM सोयाबीन घेत असल्यामुळं आपल्या तेलाचे भाव जास्त पाहिजे, आपली उत्पादकता कमी असल्यानं सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला हवं, म्हणजेच आयात शुल्क वाढवायला हवं. पण आपलं सरकार नेमकं उलटं करतं आहे. सरकारनं काय केलं, GM सोयाबीनच्या तेलाची आयात वाढण्यासाठी खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली आहे आणि यामुळेच आपल्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होतो आहे, असं माझं म्हणणं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे जागतिक सोयाबीन बाजारात ब्राझील आणि अर्जेंटिना यांची भूमिका महत्त्वाची असते. सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर असतो, तर अर्जेंटिना सोया तेल आणि सोयाबीन निर्यातीत आघाडीवर असतो. यंदा या दोन्ही देशांचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पण आपल्या सरकारनं जर खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढवलं, ते किमान 30% जर वाढवलं तर आपल्या सोयाबीनला काहीसा आधार मिळू शकतो, कारण आयात होणाऱ्या तेलाचे भाव हे जास्त होतील आणि सोया तेलाकडून मिळणारा सोयाबीनला आधार, यामुळे सोयाबीनचे भावसुद्धा वाढू शकतात. त्यामुळं आपण सगळ्यांनी सरकारकडे याची मागणी करायला हवी. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? सरकारनं खरंच शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे का? आम्हालाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.